कोल्हापूर झेडपी अध्यक्षसह एक सभापतीपद जादा, मंत्री मुश्रीफ यांचा फॉर्म्युला। कोल्हापूर जिल्हा परिषदेत आमचे सर्वाधिक 20 सदस्य असले तरी बहुमतासाठी आणखीन 15 सदस्य आवश्यक आहेत। भाजप, शिंदेसेना, राजेंद्र पाटील आढाव गट, जनस्वराज्याला सोबत घ्यावे लागेल। महापालिकेत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ज्यांचे सर्वाधिक सदस्य त्यांना 2 पदे, त्यानुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला अध्यक्षपदासह आणखी एक सभापती पद मिळणार आहे। 1.25 वर्षाला नवीन पदाधिकारी निवडले जाणार असल्याचा फॉर्म्युला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जारी केला। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, कोल्हापूर महापालिका नगरसेवक, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सत्कार शुक्रवार झाला। मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावागावात जाऊन मतदारांचे आभार मानत असताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। राज्य शासनासह जिल्हा नियोजन, जिल्हा परिषदेचा सेस फंडातून जास्तीत जास्त निधी दिला जाईल। मतदारांना दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या। माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, चंदगड मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने जनता भरडली गेली आहे। त्यांच्या परिपाक या निवडणुकीत दिसला। नूतन सदस्यांनी सामान्य माणसाला अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा। नंदिनी बाबुळकर म्हणाल्या, राजेश पाटील व आमच्या भांडणात काही मंडळींना संधी मिळाली, यामध्ये नुकसान दोघांचे झालेच, त्याहीपेक्षा पक्षाचे मोठे झाले। मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हा दोघांना एकत्र आणले। चंदगड नगरपंचायतीमध्ये पहिला प्रयोग केला, आता अंगावरील गुलाल झटकून कामाला लागा। आगामी ग्रामपंचायतीसह गोकुळ KDCC निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करा, असे आवाहन करण्यात आले। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी स्वागत केले।